श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. जर मी तुम्हाला सांगितले की झोपण्यापूर्वी फक्त 1 मिनिट मनापासून केलेले नामस्मरण तुमच्या जीवनातील मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करू शकते, तर तुमचा विश्वास बसेल का? अनेक स्वामी भक्तांचा असा अनुभव आहे की रात्री झोपण्यापूर्वी केलेल्या एका छोट्याशा मंत्र जपाने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागले. काहींना मनशांती मिळाली, काहींचा आत्मविश्वास वाढला, तर काहींना कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले. पण हा मंत्र नेमका कोणता आहे? तो कसा म्हणायचा आणि झोपण्यापूर्वीच का म्हणायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थ भक्तांनी पाळलेला एक विशेष नियम सांगणार आहे, जो अनेकांना माहीतच नाही. चला तर मग श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून आजचा स्वामीमय प्रवास सुरू करूया. आज आपण एका अत्यंत सोप्या पण प्रभावी आध्यात्मिक सवयीबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक स्वामी भक्तांचा अनुभव आहे की झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मन शांत होते, चिंता कमी होते आणि दिवसाचा थकवा दूर होतो. आपला दिवस अनेक कामामध्ये जातो. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता आणि भविष्याची काळजी यामुळे मन अस्वस्थ होते. अशा वेळी रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण स्वामी समर्थांना अर्पण केले तर मनाला एक वेगळीच शांती मिळू शकते. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना धीर देत असतात. त्यांचा सर्वात प्रसिद्ध संदेश म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात भक्तांसाठी विश्वास, धैर्य आणि आशेचा आधार सामावलेला आहे. झोपण्यापूर्वी जर तुम्ही शांतपणे बसा, दिवसातील सर्व विचार काही क्षणांसाठी अगदी बाजूला ठेवून द्या आणि फक्त डोक्यामध्ये स्वामी समर्थांचे स्मरण करा आणि तेही मनोभावे हा मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र किमान 11, 21 किंवा 108 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. मंत्र म्हणताना स्वामींचे तेजस्वी रूप डोळ्यासमोर आणा आणि स्वतःला त्यांच्या कृपाछायेत असल्याची भावना निर्माण करा. मंत्र जपाचे महत्त्व केवळ धार्मिक नाही, तर मानसिक दृष्ट्याही खूप मोठे आहे. जेव्हा आपण एका पवित्र नामावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा मनातील अनावश्यक विचार कमी होतात व मन शांत होते आणि झोप अधिक चांगली लागते. आता अनेक भक्त सांगतात की नियमित नामस्मरण त्यांना आत्मविश्वास वाढल्याचा अनुभव आला आहे, तर काही भक्त असे सांगतात की संकटाचा सामना करण्याचे त्यांना बळ मिळाले आहे, तर काहींना मानसिक शांतता लाभली आहे. प्रत्येकाच तर मित्रांनो, जीवनात चमत्कार घडणारे अचानक गोष्ट असेल असे काही नाही. कधी कधी मनातील सकारात्मक बदल, वाढलेला आत्मविश्वास, मिळालेली शांतता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता हे देखील मोठे आशीर्वाद असतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त काही मिनिटे स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करा. तुमच्या मनातील भीती, चिंता आणि समस्या त्यांच्या समोर व्यक्त करा. मनापासून प्रार्थना करा की योग्य मार्ग दाखवा आणि सद्बुद्धी द्या. लक्षात ठेवा, श्रद्धा म्हणजे केवळ अपेक्षा नाही, तर विश्वास आहे.
स्वामी समर्थावर विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि सकारात्मक विचार ठेवा. जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची शक्ती तुम्हाला नक्की मिळेल. चला, व्हिडिओच्या शेवटी आपण सर्वजण एकत्रितपणे 3 वेळा स्वामींचे नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आज रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र म्हणा. उद्या सकाळी मनात एक वेगळीच शांतता जाणवेल. स्वामी समर्थ भक्तांनी जपलेले हे छोटे रहस्य पण आज आपण जाणून घेणार आहोत. कदाचित हा मंत्र एक तुमच्या जीवनातील चिंता कमी करण्याची सुरुवात ठरू शकतो. आज रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र एकदा म्हणा आणि मग स्वामी समर्थांवर सोपवा तुमची चिंता. भिवू नकोस, कारण झोपण्यापूर्वीचे नामस्मरण तुम्हाला स्वामींच्या अधिक जवळ घेऊन जाऊ शकते. तर मित्रांनो, स्वामी समर्थांची नामस्मरण ही केवळ एक सवय नाही, तर मनाला बळ देणारी आणि श्रद्धेला दृढ करणारी एक साधना आहे. आजपासून रोज रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि मनोभावे म्हणा, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वामीमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया स्वामी समर्थांच्या आणखी एका प्रेरणादायी संदेशासह. तोपर्यंत एकच विश्वास मनात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.